बेस्ट 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का बऱ्याच दिवसापासून नाही का इकॉनॉमिक्सचं काही लेक्चर टाकले नाही आहे, दिवाळी असल्यामुळे त्यामुळे नाही का आता आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकू। आणि तुमचे जे मी म्हटलं होतं की बाई इकॉनॉमिक्स असो किंवा सायन्सचे असो हॉट टॉपिक जे आयोगाचे ते सुद्धा घेऊ, ध्वनी प्रकाश यानंतर घेऊ, कारण की वनस्पती प्राणीला बरेच वेळ लागला होता आपल्याला। आता बाकीचे टॉपिक लवकर होईल, डेली एक एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू सायन्सचा आणि इकॉनॉमिक्सचा। तर बघा आज आपण काय पाहणार आहोत, कर हा टॉपिक पाहणार आहोत। टॅक्सवर प्रश्न आहे, फार इझी आहे आणि नक्कीच नाही का तुम्हाला याच्यावर मार्क फिक्स होणार आहे। नेमकं एक्झाम ओरिएंटेड काय वाचलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे PIQ सहित। तर बघा कर या टॉपिक मध्ये नाही का कर जे असते हे आपल्याला नाही का याची व्याख्या विचारली जाते। कर काय करत असते, सरकार नाही का आपल्याकडून जे कर घेते त्याचा वापर कायसाठी करते, सार्वजनिक खर्च करण्यासाठी, हे लक्षात ठेवा। आणि हे कर हे सक्तीचं देणं असते, हे लक्षात ठेवायचा प्रश्न आहे। कर हे सक्तीचे देणं असते, लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर कर उत्पन्नाचा वापर सरकार काय करते, सार्वजनिक खर्च करण्यासाठी करते, बरोबर आहे। जे कर मिळते आपल्या त्याने ते आपल्या खर्च करते, जसं योजना करून किंवा इतर खर्च करून आपण म्हणतो ना वेलफेअर करत असते, ते तेच करत असते। हे विधान बरोबर, लॉजिकली बरोबर येते। त्यानंतर बघा जनतेचा कराचा परतावा नाही का मागता येत नाही। म्हणजे जसं आपण एखादं जर टॅक्स भरलं उदाहरणार्थ, तर आपण जर समजा पैसे दिले त्यांना टॅक्सचे, तर आपण असं नाही म्हणू शकत की त्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी द्या, आहे का नाही, म्हणून तिचा परतावा देत नसते तिने। म्हणून म्हणत असते जनतेला कराचा परतावा मागता येत नाही, म्हणजे या आम्ही इतकं टॅक्स देतो आम्हाला काही त्या बदल्यात द्या असं नाही म्हणतायत। म्हणून लक्षात ठेवा कराचा परतावा मागता येत नाही, असं सेंटेन्स पाठ करा। त्यानंतर या सेंटेन्सवर बऱ्याचदा प्रश्न आहे आपल्याला कलम 265 नुसार। तर कलम 265 काय म्हणते, कायद्याने निश्चित केल्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी आणि वसुली केली जाणार नाही, लक्षात ठेवा। म्हणजे एखादा कर जर लावायचा असेल तर कायदा केल्याशिवाय त्याची आकारणी करता येत नाही आणि वसुली सुद्धा नाही करता येत। हे कोणत्या कलमात म्हटलेलं आहे, कलम 265, याच्यावर प्रश्न आहे, तुम्ही ते लक्षात ठेवा। त्यानंतर बघा आपल्याला नाही का कराचे प्रकार आहे, कराचे प्रकार विचारते, प्रमाणशीर कर, पुरोगामी कर आणि प्रतिगामी कर, हे यावर प्रश्न विचारला जाते। आता हे प्रकार कसे याची व्याख्या पाहू, नंतर याची PIQ सुद्धा पाहू। हे अक्षर छोटे काढण्याचा प्रयत्न म्हणजे जे आहे, म्हणजे अक्षर छोटे कोणाकोणाला दिसत नाही म्हणते, परंतु मी जे बोलत आहे त्याच्यावर तुम्ही थोडं लक्ष द्या, कारण मी इतकुशा माहितीवर नाही का खूप काही देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मी छोटे छोटे जवळजवळ लिहिण्याचा प्रयत्न करतो। तर बघा प्रमाणशीर कर म्हणजे काय, ज्याला इंग्लिश मध्ये सुद्धा लक्षात ठेवा प्रमाणशीर कर म्हणजे काय, करदायित्व म्हणजे लायबिलिटीज। करदायित्व म्हणजे करदायित्व उत्पन्न वाढीच्या जर समप्रमाणात वाढत असेल, करदायित्व उत्पन्न वाढीच्या जर समप्रमाणात वाढत असेल तर त्याला कोणता कर म्हणतो आपण, प्रमाणशीर कर म्हणतो। आणि याचं उदाहरण कोणतं आहे तर कंपनी कर, लक्षात ठेवा। प्रमाणशीर कर उदाहरण कोणतं आहे तर कंपनी कर। हे काय करते, करदायित्व उत्पन्नाच्या समप्रमाणात वाढते, तर कीवर्ड लक्षात ठेवा, समप्रमाण। त्यानंतर बघा दुसरा कर आहे पुरोगामी, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह, याला इंग्लिशमध्येच वाचायचं प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी। हे काय, करदायित्व उत्पन्न वाढीच्या अधिक दराने वाढते, त्याच्यात काय वाढते, उत्पन्न समप्रमाणात, याच्यात उत्पन्न अधिक दराने वाढते, त्याला म्हणतो आपण पुरोगामी कर किंवा प्रोग्रेसिव्ह, म्हणजे प्रोग्रेस होत राहते म्हणून अधिक, असं लक्षात ठेवा। याचं उदाहरण आहे वैयक्तिक आयकर, ज्याला म्हणतो ना आपण आयकर, इन्कम टॅक्स, ते होय। हे उदाहरण लक्षात ठेवा, बरोबर तुम्हाला नाही का प्रश्न आलेला आहे, तुम्हाला दाखवतो मग। प्रतिगामी कर, ज्याला आपण काय म्हणतो रिग्रेसिव्ह टॅक्स, प्रतिगामी म्हणजे कमी होणं, रिग्रेसिव्ह असं म्हणायचं आपण, म्हणजे लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर बघा उत्पन्न वाढत असतानाही करदायित्वाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण काय होत असते, कमी होते। एका समप्रमाणे वाढते, दुसऱ्याच्यात अधिक प्रमाणे वाढते, याच्यात काय कमी प्रमाणे वाढते, हे फरक आहे प्रतिगामीचा, हे लक्षात ठेवा। त्यानंतर याच्यावर व्याख्यावर आहे एक विशेष कर, जे विशेष कर म्हणजे स्पेशल टॅक्स, हे कशावर लावले जाते, वस्तूच्या आकार आणि वजनावर, लावले जाते वस्तू, त्याला म्हणतो आपण। आणि बाकीचे जे टॅक्स आहे एकमुखी कर, बहुमुखी कर, एकमुखी म्हणजे काय एकेरी कर असतो, बहुमुखी मग एकापेक्षा अधिक असतो, असं काय सिंपली आहे, ते काय घेतलं नाही मी, कारण की ते महत्वाचं सुद्धा नाही आहे, हे विशेष करवर प्रश्न आहे म्हणून घेतलं। वस्तूच्या आकार व वजनावर लावले जाणारा कर म्हणजे विशेष कर असते, लक्षात ठेवा। बाकी तुम्ही पाहून घेऊ शकता बाकीची माहिती। त्यानंतर बघा ज्यावर आयोगाचा प्रश्न असते, कराचे जो 2 प्रकार आहे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, ते पाहू। प्रत्यक्ष कराच्या डेफिनेशनवर प्रश्न आहे, त्यांच्यातला फरक। त्यानंतर प्रत्यक्ष कर संबंधी समित्या, अप्रत्यक्ष कर संबंधी समित्या आणि दोन्ही असणाऱ्या समित्या, याच्यावर प्रश्न आहे। तर नक्कीच तुम्हाला बघा आपण घेऊ एक एक करून। तर बघा
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये नाही का कर भार आणि कर घात. कर भारला काय म्हणतो आपण? इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, भार म्हणजे इम्पॅक्ट पडते हे लक्षात ठेवा. कर घात म्हणतो टॅक्स ऑफ इन्सिडेन्स. इन्सिडेन्स मध्ये घातला त्यालाच आपण आपात म्हणतो मराठीत. हा लक्षात ठेवजा. हे शब्द तुम्ही लिहून घ्या इंग्लिश मध्ये, म्हणजे जेव्हा जर एखादा यूज जर वेगळा झाला शब्द तर लक्षात आला पाहिजे. भार म्हणजे काय? इम्पॅक्ट पडत असतं, इम्पॅक्ट म्हणजे भार. करघात म्हणजे इन्सिडेन्स. हे काय असते मध्ये प्रत्यक्ष करात कर भार आणि करघात हे एकाच व्यक्तीवर पडत असते हे लक्षात ठेवा. आणि इथं काय असते माहिती आहे का? करभार आणि करघात वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असते लक्षात ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीवर म्हणजे करभार एका व्यक्तीवर पडते तर करघात हा दुसऱ्या व्यक्तीवर पडते असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आणि प्रत्यक्ष करात जो असतो कराचा प्राथमिक बोजा आणि अंतिम बोजा हा ज्यावर पडत असते त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष कर. हे व्याख्या लक्षात ठेवा आलेली आहे. कराचा प्राथमिक बोजा आणि अंतिम बोजा ज्या व्यक्तीवर पडतो त्याला एकाच व्यक्तीवर पडते ते, म्हणून आपण ज्या एकाच व्यक्तीवर पडते म्हणजे प्रत्यक्ष कर. वेगवेगळ्या व्यक्तीवर पडलं तर अप्रत्यक्ष कर असा आहे अर्थ त्याचा. व्याख्या आल्यावर तुम्हाला सांगतो, मी दाखवतो PIQ पाहिल्यावर. त्यानंतर बघा, हे कर घातावर प्रश्न आहे. कर घात ज्याला आपण इन्सिडेन्स ऑफ टॅक्स म्हणतो, यामध्ये नाही का तुम्हाला विचारलं जाते कर घात हा कितवा टप्पा आहे बा, संक्रमण टप्पा कितवा आहे, तर तिथं पहिला, दुसरा, मध्यम, अंतिम असं असते. तर लक्षात ठेवजा, कर घात ज्याला आपण इन्सिडेन्स ऑफ टॅक्स म्हणतो हा अंतिम टप्पा आहे. त्यानंतर नाही का याचा संबंध जे आहे ते त्वरित पैशाचे ओझे, त्वरित पैशाचे ओझे या संबंधित आहे. PIQ आहे, तुम्ही पाठ करा आणि लिहून घ्या. त्वरित पैशाचे ओझे संबंधी या प्रश्न आल्यावर तुम्हाला दाखवतोच मी. त्यानंतर बघा, कर भार आणि कराचे ओझे ज्याला म्हणतो ना, भारच म्हणजे ओझे, याला वेगवेगळे नाव राहते. कर भार, कर ओझे हे दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही. मग यामध्ये प्रत्यक्ष करामध्ये कारण की एकाच व्यक्तीवर पडते त्यामुळे ते दुसरीकडे संक्रमित होत नाही, म्हणजे एकापासून दुसरीकडे जात नाही म्हणून आपण म्हणतोय लक्षात ठेवा. इथं काय म्हणते वेगळ्या व्यक्तीवर म्हणजे इथं संक्रमित होते, दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येते. हे दोघा फरकावर प्रश्न आलेले आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, प्रत्यक्ष करा एकाच व्यक्तीवर पडते, इथं वेगळ्या व्यक्तीवर आहे. वेगळ्या व्यक्ती एकाच व्यक्तीवर असल्यामुळे संक्रमण करता येत नाही एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे. अप्रत्यक्ष करात करता येते, इतकं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अप्रत्यक्ष कराचा अंतिम कर भार कोणावर पडत असते तर असा प्रश्न विचारला जाते, तर लक्षात ठेवा ग्राहकावर पडत असते. आपण जे अप्रत्यक्ष कर आहे याचा अंतिम भार ग्राहकावर पडत असते लक्षात ठेवा. आणि कधी पडत असते? जेव्हा मागणी पूर्णपणे अलौकिक असते. अलौकिक, अप्रत्यक्ष मध्ये अ शब्द आहे, अलौकिक मध्ये आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे की बा जुना आहे, विचारलं होतं बा अप्रत्यक्ष कराचा भार हा जनतेवर पडत म्हणजे ग्राहकावर पडत असतो, तेव्हा मागणी कशी असते? पूर्णपणे लवचिक असते, अलौकिक असते. तुम्हाला दाखवतो प्रश्न, फक्त इतकं लिहा की मागणी पूर्णपणे अवलौकिक असते. त्यानंतर प्रत्यक्ष कर हा कोणता कर आहे असं विचारलं जाते, तर लक्षात ठेवा पुरोगामी कर ज्याला काय म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स. आणि हा अप्रत्यक्ष करून काय कोणता? प्रतिगामी ज्याला म्हणतो रिग्रेसिव्ह टॅक्स. हे आता आपण पाहिलेलं आहे, तर लक्षात ठेवा. आणि प्रत्यक्ष करामध्ये काय असते माहिती आहे का? कर चुकीगिरी करता येते, म्हणजे हा कर टाळता येते. म्हणून काळा पैसा वाढला ना, यांनी काय करते? प्रत्यक्ष कर म्हणजे आयकर दाखवते का आपली संपत्ती किती आहे, किती पैसा कमावतात, लपवतं. म्हणून हे लपवता येते, हे लपवता येत नाही, हे टाळताच येत नाही. कोणता? अप्रत्यक्ष कर. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रत्यक्ष कर चुकीगिरी शक्य असते किंवा टाळता येते. प्रत्यक्ष कर टाळता येते हा, आणि अप्रत्यक्ष कर अवघड असते म्हणजे टाळता येत नाही. हे फरक लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे, कोणता कर टाळता येते, कोणता येत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, प्रत्यक्ष करामुळे काय होते? चलनवाढीत घट करते. प्रत्यक्ष कर चलनवाढीत घट करते. आणि तुम्हाला विचारू असा प्रश्न आलेला आहे, कोणत्या करामुळे किमती वाढतात किंवा चलनवाढ होते? तर अप्रत्यक्ष करामुळे. लक्षात ठेवा, चलनवाढीत वाढ कोण करते? तर अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर तुम्हाला विचारेल कोणत्या करामुळे चलनवाढ होते? तर अप्रत्यक्ष करामुळे होत असते, प्रत्यक्ष करामुळे नाही. प्रत्यक्ष करामुळे तर चलनवाढ कमी होत असते. हे तुम्ही फरक व्यवस्थित लिहा पॉईंट नुसार, तुम्हाला नाही का ते प्रश्न आल्यावर कळणारच आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा आपल्याला नाही का प्रत्यक्ष कर कोणती आहे आणि अप्रत्यक्ष कर कोणती आहे याच्यावर प्रश्न आहे. तर आता आपण पाहू प्रत्यक्ष कराचे प्रकार. बघा 3 प्रकार आहे. एक आहे उत्पन्नावरील कर, हे असंच लिहायचं. प्रत्यक्ष करासंबंधी उत्पन्नावरील कर. उत्पन्नावरील कर म्हणजे उत्पन्नावर लावला जाते. तर किती कर आहे? तसे 2. एक आहे वैयक्तिक आयकर ज्याला आपण पर्सनल इन्कम टॅक्स म्हणतो, इन्कम टॅक्स. आणि दुसरा आहे महामंडळ कर, त्याला आपण कंपनी कर, मंडळ कर, बरेच नाव आहे. तर लक्षात ठेवा, हे 2 कर उत्पन्नावर लावले जाते. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता कर हा उत्पन्नावर लावला जातो? हे 2च कर राहील ना, हे तुम्ही लिहा. आणि वैयक्तिक आयकर कोणाला प्राप्त होतात? ते केंद्र सरकारला प्राप्त होत असते, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचा प्रश्न आहे की वैयक्तिक आयकर कोणाला प्राप्त होते? केंद्र सरकार. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2 नंबरचा पार्ट आहे याच्यात संपत्तीवरील कर, जे संपत्तीवर लावला जाते त्या नावातच आहे. तर संपत्तीवर करावर सुद्धा डिटेल प्रश्न आहे. बघा संपत्ती कर कोणता आहे? मालमत्ता कर,
संपत्ती कर आणि देणगी कर हे कोणती आहे? संपत्ती कर, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला प्रश्न कसा आहे, हे जे मालमत्ता कर आहे कधी सुरू झाला कधी रद्द झाला तिघावर बी नाही, तुम्हाला प्रश्नाला समजी. तर मालमत्ता कर कधी सुरुवात झाली ते 1953 आणि रद्द कधी झाला 85. पाठ पाहिजे ना याच्यात, तुम्हाला चुकणं अपेक्षित नाही आहे, हे पाठ पाहिजे म्हणजे कसंही करा. त्यानंतर बघा संपत्ती कर कधी लागू झाला 57 ला आणि रद्द कधी केला 2015. पाठ पाहिजे. देणगी कर 1958 ला लागू झाला आणि 1998 ला रद्द झाला, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आल्यावर तुम्हाला हे क्लिअर कळेल की बा महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रत्यक्ष कर भांडवली व्यवहारावर कर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो भांडवलावर लावणार, त्यामध्ये येते भांडवली लाभ कर. भांडवली लाभ कर हे लक्षात ठेवा, हे प्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष कर जर पाठ राहिले तर अप्रत्यक्ष आपोआप आपण एलिमिनेशन करू शकतो. त्यानंतर बघा अप्रत्यक्ष करामध्ये नाही का अबकारी कर आपल्याला असते आणि अबकारी कर अप्रत्यक्ष कर आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये 2 कर असते, एक केंद्रीय अबकारी कर, राज्य अबकारी कर. तर बघा दुसरा कर आहे आपल्याला अप्रत्यक्ष मध्ये सीमा कर, ज्याला काय म्हणतो आपण जकात कर म्हणतोय. नाव लक्षात ठेवा. सीमा कर म्हणजे काय? सीमा आहे, आंतरराष्ट्रीय सीमावर लावला जाते, म्हणजे आयात आणि निर्यात कर याला कोणता कर म्हणत असतो आपण? सीमा कर. याच्यावर प्रश्न आलेला आहे, आयात कर निर्यात कर म्हणजे कोणता कर असते? त्याला सीमा कर म्हणतो. जीएसटी मधून कोणता कर वगळला तर सीमा कर, हा सीमा शुल्क वगळलेला. आपण जीएसटी घेऊच्या नंतर तर तुम्हाला ते तिथं सांगेन मी, तर लक्षात ठेवा. त्यानंतर विक्री कर माहिती आहे आपल्याला अप्रत्यक्ष कर आहे, त्यामध्ये 2 प्रकार पडतात, केंद्रीय विक्री कर आणि राज्य विक्री कर, ज्याला आपण वॅट म्हणतो ना, राज्य विक्री कर, ते पाहू आपण नंतर. त्यानंतर सेवा कर लक्षात ठेवा. सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. सेवा कर सुद्धा डिटेल घेऊ, कधी लागू झाला कधी नाही, नकारात्मक यादी याच्यावरचे प्रश्न सुद्धा घेऊ. बघा जीएसटी सर्वात महत्वाचा आहे आता अप्रत्यक्ष कर, याला वस्तू सेवा कर म्हणतो. कोणता कर आहे? अप्रत्यक्ष कर. त्यानंतर बघा करमणूक कर हा करमणूक कर सुद्धा अप्रत्यक्ष आहे. वाहनावरील कर सुद्धा अप्रत्यक्ष आहे. त्यानंतर बघा राज्याचे कर आहे, ज्याला आपण राज्य कर म्हणतो. यामध्ये कोणते कर आहे त्याच्यावर प्रश्न आहे. वाणिज्य कर, जमीन महसूल कर, मुद्रांक नोंदणी शुल्क, त्यानंतर मद्य व अंमली पदार्थ राज्य उत्पादन शुल्क, या 3 गोष्टी जे आहे ते राज्य कर आहे, हे लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर समजेल की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा आपल्याला नाही का प्रश्न आला होता की बा 1991 नंतर म्हणजे आर्थिक सुधारणानंतर अप्रत्यक्ष कराचं प्रमाण कसं झालं, तर हे कमी झालं, लक्षात ठेवा. 1991 नंतर म्हणजे आर्थिक सुधारणानंतर अप्रत्यक्ष कराचं प्रमाण कमी झालं. आणि जे अप्रत्यक्ष कर असते ते जवळपास अत्यावश्यक वस्तूवरच लावले जाते, जवळपास अत्यावश्यक वस्तू असते, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे, अत्यावश्यक वस्तूवर लावला जातो. त्यानंतर एक वक्र आहे आपल्याला लॅफर वक्ररेषा, याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे, विचारू शकते. लॉरेंज वक्र वेगळा आहे. लॉरेंज वक्र लिजा उत्पन्नातील विषमता दाखवते आणि लॅफर वक्ररेषा करासंबंधी आहे. र आहे याच्यात, र कर म्हणायचे. तर लॅफर वक्ररेषेमध्ये काय म्हटलेला संबंध? कराचे दर व प्राप्त कर महसूल यामधील संबंध दर्शवते म्हणते, हे लक्षात ठेवा. प्राप्त कराचे दर आणि प्राप्त महसूल यामधील संबंध. त्यानंतर बघा निकोलस कॅल्डोर यांनी नाही का शिफारस केलेले कर किती आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न आहे. संपत्ती कर, देणगी कर आणि खर्च कर हे निकोलस कॅल्डोर यांनी शिफारस केलेले कर आहे. आणि यांनी काय म्हटलं होतं माहिती आहे का? मालमत्ता कराऐवजी कोणता कर लावा असं म्हटलं होतं यांनी, तर ते म्हटलं होतं यांनी देणगी कर लावा म्हणे, हे लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. हे कर पाठ करा आणि कोणत्या कराऐवजी मालमत्ताऐवजी देणगी कर, हे प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर हे जे खर्च कर आहे ना, हे सुरू कधी झाला होता 1957 आणि रद्द झाला होता 1966, हे सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा आयकर कायदा कधीचा? 1961चा आहे आणि आयकर अधिनियम 1962 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सीबीडीटी आणि सीबीईसी. सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि सीबीईसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज कस्टम, हे अप्रत्यक्ष करासंबंधी आहे, प्रत्यक्ष करामध्ये. हे 2 भाग वेगळे झाले 1964, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे. राज्यसेवेला मी घेतला नाही कारण की 21,000 मध्ये दिसला नाही, पण तो राज्यसेवेला आलेला आहे 1964. त्यानंतर बघा हे जे भाग होते 1924 ला नाही का सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू अंतर्गत, हे एकच विभाग होता पहिली, सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू अंतर्गत. हे काही महत्वाचं नाही आहे, फक्त इतकंच लक्षात ठेवा. अशा पद्धतीने नाही का आपण कर या टॉपिकवरची नाही का माहिती घेतलेली आहे इम्पॉर्टंट. आता आपण याच्यावरचे PIQ पाहू. त्यानंतर आपला सेवा कर, जीएसटी, वॅट राहिलेला आहे ते घेऊ. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर समित्या कोणत्या आहे तो भाग याच नंतर घेऊ. चला तर बघा पहिला प्रश्न बघा. राज्यसेवा मुख्य 2025 ला लिहिला, ज्या कराच्या संदर्भात कराचा प्राथमिक बोजा आणि अंतिम बोजा अशा व्यक्तीवर असतो जिच्यावर तो कर भरण्याचे कायदेशीर दायित्व असते, असा कर कोणता? म्हणजे कराचा प्राथमिक बोजा आणि अंतिम बोजा कशावर आहे? बघा कराचा प्राथमिक बोजा अंतिम बोजा एकाच व्यक्तीवर असते किंवा करभार करघात एकाच व्यक्तीवर असते, त्याला काय म्हणतो आपण? प्रत्यक्ष कर. म्हणजे व्याख्या आहे प्रत्यक्ष कराची, लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील प्रत्यक्ष कर. त्यानंतर बघा
राज्यसेवा मुख्य परीक्षेलाच आलेला आहे 2025ला. अप्रत्यक्ष कराचे प्रकार विचारलेले आपल्याला, अप्रत्यक्ष कराचे. तर आपण अप्रत्यक्ष कराचे विभाग बघा, सीमा शुल्क बघितलं, त्यानंतर वस्तू व सेवा कर ज्याला जीएसटी म्हणतो, हे सुद्धा आहे, दोनच आहे. रोखे व्यवहार रोखे व्यवहार आणि महानगरपालिका हे काही अप्रत्यक्ष कर नाही आहे. ते स्थानिक स्वराज्य संस्था जे कर आहे ते वेगळा प्रकार आहे. हा अप्रत्यक्ष कर ते त्यांचे कर असते स्थानिक स्वराज्य संस्था, जे आपण केंद्राचे आणि राज्याचे पाहत असतो. हा लक्षात ठेवजा. याचं उत्तर राहील CD. हा त्यानंतर बघा 1968 मध्ये प्रथम भेट कर लागू करण्यात आला. भेट कर म्हणजे काय माहिती आहे का, ज्याला आपण म्हणतो देणगी कर, गिफ्ट टॅक्स म्हणतो याला, गिफ्ट इंग्लिशमध्ये गिफ्ट, देणगी. ते कधी लागू झालता, हे 1958ला. आयोगाने काय दिले इथं 1968, म्हणून विधान चूक आहे. पहा याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर बघा 1 एप्रिल 1991 रोजी व त्यानंतर भेटवस्तूवर हा कर रद्द करण्यात आला. कर रद्द कधी करण्यात आला आहे 1998ला, म्हणून हे विधान चूक आहे. म्हणजे इथं दोन्ही विधान चूक आहे, हे तुम्ही करेक्ट करून टाका कसं आहे तर. याच्यावर प्रश्न आहे. हा हे राज्यसेवा 2024चा आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते प्रत्यक्ष कर आहेत. तर बघा प्रत्यक्ष कर कोणते आहे. पहिला संपत्ती कर आहे का, संपत्तीवर कर आहे. उत्पन्न कर आहे का, उत्पन्न कर हेच. वैयक्तिक आयकर आणि कंपनी महामंडळ किंवा उत्पन्न कर, त्याला इंग्लिशमध्ये इन्कम टॅक्स म्हणते त्यांनी. वाहनावरील कर, वाहनावरील कर बघा इथं आहे, वाहनावरील कर येते. अप्रत्यक्ष कर, वस्तू सेवा कर सुद्धा अप्रत्यक्ष कर येते. काही पाठ केले ना आपण तर लगेच आपल्याला एलिमिनेट करता येते. आपल्याला प्रत्यक्ष कर जरी माहीत राहिले तर आपण एलिमिनेट करतो. आपल्याला दोन्ही माहीत पाहिजे, कारण की आपण वाचत असतो, सोपा आहे. त्यानंतर याचं उत्तर काय राहील, अ ब फक्त. 23ला आलता STI ला हे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या कराची प्रोफेसर कॅल्डर यांनी शिफारस केली होती म्हणते. हा प्रश्न रद्द झाला होता STI 2022चा. का झालता बघा, कॅल्डर यांनी कोणती शिफारस केली होती, संपत्ती कर, देणगी कर आणि खर्च कर. तर ऑप्शन मध्ये नाही का संपत्ती आणि मालमत्ता आहे, संपत्ती देणगी आहे, सॉरी संपत्ती दोन आहे, म्हणून हा प्रश्न रद्द झाला. तिसरा कर लक्षात ठेवजा, खर्च कर. आणि मालमत्ता कराऐवजी कोणता कर लागू करा म्हटलं होतं यांनी, तर देणगी कर. लक्षात ठेवजा, हे प्रश्न आलेला आहे, प्रश्न आल्यावर तुम्हाला दाखवतो. STI 2022चा आलेला आहे. खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता आहे, तर कोणता आहे आताच पाहाला पर्यायामध्ये बघा. GST अप्रत्यक्ष कर आहे, उत्पन्न कर जे प्रत्यक्ष आहे, संपत्ती कर, मालमत्ता कर. बघा संपत्ती कर और मालमत्ता हे जे आहे प्रत्यक्ष कर आहे. असं म्हणजे लगेच सॉल्व्ह होते, सेकंदात झालं पाहिजे. असे प्रश्न आले ना आपल्याला, मग जे आपल्याला टॉपिक जे हार्ड जाते तिथं आपण वेळ देऊ शकतो. गणित सारखे टॉपिक असू शकते. बघा आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न केंद्र सरकारला प्राप्त होते. लक्षात ठेवजा, गट क पूर्व परीक्षेचा आहे. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही म्हणते. मग महामंडळ कर अप्रत्यक्ष आहे का, नाही अप्रत्यक्ष. बाकी कर अप्रत्यक्ष आहे, विक्री कर आपण घेतलेला आहे, जकात कर, उत्पादन कर, हे काय अप्रत्यक्ष आहे. लक्षात घे जा, सोपे सोपे आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते विधान प्रतिगामी कर संरचनेचे उदाहरण आहे. प्रतिगामी कर, प्रतिगामी कर कोणता आहे, अप्रत्यक्ष कर आहे. तर त्यांनी विचारलं होतं की कोणतं उदाहरण आहे, तर पहिलेच अशी कर रचना जे अत्यावश्यक वस्तूवर कर लावला जातो, अत्यावश्यक वस्तूवर कर लावला जातो त्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. बऱ्याच गोष्टी तेच येते. मग याचं उदाहरण पहिले उत्तर बरोबर आहे, उदाहरणावर आलता, डायरेक्ट घेतला. राज्यसेवा मेन 2020चा आहे. बघा कर आपात ज्याला आपण टॅक्स ऑफ इन्सिडन्स म्हणतो, हा कर संक्रमण क्रियेचा कोणता परिणाम आहे. हे बघा कर घात ज्याला आपण काय म्हणतो, टॅक्स ऑफ इन्सिडन्स म्हणतो, कर आपात म्हणतो. हे लक्षात ठेव झाले शब्द, कर घातलाच कर आपात. टॅक्स ऑफ इन्सिडन्स याला म्हणतो इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, भार असते ना, म्हणून हे अंतिम टप्पा असते. त्वरित पैशाची ओझी, याच्यावर दोघांवर प्रश्न आहे. लक्षात ठेव, उत्तर राहील अंतिम टप्पा या राज्यसेवा मेन 2019. त्यानंतर बघा करेतर महसूल उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होते. आता बघा आपण सार्वजनिक वित्तामध्ये कर महसूल, करेतर महसूल घेऊ, परंतु इथं सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होते कसा. तर आपल्याला माहित आहे दोन प्रकारचा महसूल असते, एक आहे कर महसूल आणि करेतर. कर महसूल म्हणजे काय, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर असते त्याला आपण कर महसूल म्हणतो, नावाचाच आहे. आणि त्याशिवाय जर असन त्याला म्हणायचं करेतर उत्पन्न. मग समजलं, मग आपण एलिमिनेट करू, कर आहे का, नसन मग बाकी उत्तर बरोबर आहे. असं बघा याच्यावर 2-3 प्रश्न आम्ही घेतलेले. याच्यात करेतर महसूल उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो. वित्तीय सेवापासूनचे उत्पन्न आहे का, हे कर नाही आहे.
व्याजापासूनचे उत्पन्न आहे का कर? नाही आहे. लाभांश नफा आहे का कर? नाही आहे. करचा उल्लेख नाही आला तर करेतर महसूल आहे म्हणायचं. म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. याच्यानंतर पुन्हा रिपीट झाल्यावर आपण पाहू. इथं फक्त एलिमेंट करायचं होतं तुम्हाला. बघा पुन्हा आलेला राज्यसेवा मेन 2022ला तो आला होता. STI मेन 2019चा. बघा करेतर महसुलामध्ये खालील गोष्टीचा समावेश होतो. आता याच्यात काय तुम्हाला एलिमेंट करायचं होतं? 4 नंबरचा विविध कर. कर आला टॉपिक, करचा टॉपिक आला ते कर महसुलात येईल. त्याच्याशिवाय आलं तर करेतर. म्हणून याचं ड काढून टाकायचं. बाकी प्रशासकीय महसूल, राज्य उपक्रम मिळणारा नफा, देणगी अनुदाने. देणगी अनुदाने म्हणताय, देणगी नाही म्हणताय, देणगी कर. नाही तर तुम्ही कमी होता. देणगी अनुदाने वेगळा आहे, हा देणगी कर वेगळा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय राहील? अ ब क चा होते. बाकीच्या मी गोष्टी सांगितल्या ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. कर महसूल, करेतर महसूल मध्ये, म्हणजे कन्फ्युजन राहत नाही. याचं उत्तर आहे 1 नंबर अ ब क बरोबर. वस्तूच्या आयात निर्यातीवर लावल्या जाणाऱ्या करास काय म्हणतात? बघा वस्तूच्या आयात निर्यातीवर जो कर लावला त्याला सीमा कर म्हणतो, सीमा शुल्क किंवा जकात कर. उत्तर काय राहील याचं? सीमा शुल्क. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी आहे, माहित नसल्या तर चुकू शकत्या. त्यानंतर बघा भारताने मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला. बघा मालमत्ता कर कधी आकारला? 1953. विधान काय बरोबर आहे? रद्द पाहून घ्या तुम्ही. संपत्तीवर वार्षिक कर प्रथम कधी लागू करण्यात आला? 1957. आहे का? आहे. इथं मे 1957 करता. त्यानंतर संपत्ती कर महसुलाचा मोठा स्रोत आहे. संपत्तीचा कर सर्वात मोठा स्रोत नाही आहे, आयकर आहे का नाही? त्यामुळे हे काय संपत्तीचा कर नाही आहे महत्वाचा. त्यामुळे हे विधान चूक आहे, लक्षात. देणगी कर प्रथम 1958 मध्ये लावला का? हो. रद्द कधी झाला? 1998. हे लक्षात ठेवा. हे असं लिहायचं तुम्ही. म्हणजे उत्तर काय राहील? सी चुकीचं फक्त. बाकी ABD बरोबर आहे. म्हणजे जर उदाहरण राहील फक्त सी. असत्य विचारलं ना आपल्याला तर लक्षात घ्या. याच्यावर हा प्रश्न, हे तुम्ही बरोबर लिहा, कन्फ्युजन नाही व्हायचं त्याच्यात. त्यानंतर बघा पुन्हा आला. बघा जोड्याला 18 राज्यसेवा मालमत्ता कर कधी सुरू झाला? इथं काय दिले? मालमत्ता कर. मागच्या प्रश्नामध्ये मालमत्ता कर कधी सुरू झाला असं आलं. आता याच्यात रद्द कधी झाला आलं. बघा मालमत्ता कर कधी रद्द झाला? 1985 मध्ये रद्द झाला. म्हणजे याचं उत्तर 1 नंबर आहे. येणं सुद्धा एलिमेंटनं पहिलंच उत्तर भेटते. संपत्ती कर. बघा संपत्ती कर कोण लावलेला आहे? इथं घेतलेला आहे. बघा संपत्ती कर कोणी सांगितले? शिफारस निकोलस कॅल्डर यांचा उल्लेख आहे. बघा बाकीचे कर सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर सेवा कर नाही का आपण घेऊ. त्याच्यानंतर 1994चा 1 जुलै 1994 लागू झालता. आणि मूल्यानुसार कर ज्याला आपण काय म्हणतो? वॅट. ते कोणत्या LK समिती आपण घेऊ ते नंतर. हे बाकीच्या गोष्टी लक्षात घ्या. या इतकं माहितीतून सुद्धा सॉल्व्ह होते आपला क्वेश्चन्स. एक प्रश्न लक्षात घ्या. ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे तत्व मांडले. हे लिहून घ्या. समतेचे तत्व मांडले होते ॲडम स्मिथनी. बाकीचं काही नाही. हे इथं लिहिण्यात जागा नव्हती म्हणून घेतली नाही मी. आणि प्री ओरिएंटेड आपण घेतलेले आहे. मेन्सले सुद्धा येते पण प्री ओरिएंटेड, कारण की जास्त डिटेल आपण नाही का आता घेऊ नये, नंतर घेऊ. समजा जेव्हा एखादी एक्झाम आपली मेन्स राहिली ना त्यावेळेस आपण पाहू. परंतु मॅक्झिमम गोष्टी हेच येणार आहे. काही गोष्टी पाठ करायला लागते, आउट ऑफ सोर्स असते ना, किती करणार आहे माणूस. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा राज्यसेवा मुख्य पदातून राज्यसेवाला किती प्रश्न येत आहे बघा. आपण नुसतं कंबाईनचे प्रश्न केले तर काही होत नाही. इथं डायरेक्ट इथं कितीतरी प्रश्न आहे. जवळपास या करवर 190 प्रश्न आहे 21,000 मध्ये. त्यामुळे तुम्ही ते हे मला सुद्धा मर्यादा आहे ना, त्यामुळे मोठा व्हिडिओ येईल. तर मी काही मर्यादा घेतले म्हणजे महत्वाचे घेतलेले आहे. तुम्ही फक्त लिंक करता त्याले आणि कर टॉपिक कधीच तुम्ही विसरणार नाही आणि चुकणार नाही. बघा राज्यसेवा मुख्य 18ला कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे. बघा कर केवळ उत्पन्नाचं साधन आहे का? नाही, कारण की बऱ्याच गोष्टी आहे ना. खर्च करता येते, नुसतं उत्पन्न म्हणता येत नाही ना. जनतेकडून नुसतं उत्पन्न कमावण्यासाठी घेत असतो का आपण? नाही, कारण की त्या उत्पन्नाचा वापर काय करत असतो आपण? सार्वजनिक कल्याणासाठी, सार्वजनिक खर्च करून करत असतो. त्यामुळे विधान चूक आहे आणि केवळ असल्यामुळे आपल्याला डाऊट सुद्धा येते. कर हे सक्तीचं देणं आहे. इथं डाऊट येऊ शकते. कर हे सक्तीचं देणं असते हे लिहिलेलं आहे. हे विधान बरोबर आहे. जर आपण वाचून नाही गेलो ना, कर हे सक्तीचं देणं आहे, आपण काय करू शकतो? चूक करू शकतो. कारण की सक्ती कशी असू शकते असं म्हणतो ना, पण सक्तीचं देणं असते. कारण की ज्या व्यक्तीवर कर लावला त्याला द्यास लागते ते, म्हणून सक्तीचं असते. म्हणून याचं उदाहरण बी बरोबर आहे फक्त. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत कोणते आहे? इथं पहा राज्य सरकारचे कर महसूल दिलेल्या राज्य करचे
वाणिज्य कर, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, मद्य व अंमली पदार्थावर राज्य उत्पादन शुल्क स्क्रीनवर दिलेला आहे मी, ते तुम्ही तशाच तसं लिहून घ्या. याच्यावर 2 ते 3 वेळा हेच प्रश्न विचारला त्यांनी, म्हणून हे पाठ करायचे हा. त्यानंतर बघा उत्पन्न कराचे प्रकार कोणते. बघा हे प्रकार महत्वाचा आहे. बघा उत्पन्न कराचे प्रकार विचारले तर कोणते, 2च कर आहे, उत्पन्न कर म्हणजे वैयक्तिक आयकर आणि महामंडळ कर. तर ऑप्शन मध्ये बघा वैयक्तिक प्राप्ती कर आणि महामंडळ कर, हे 2च कर उत्पन्नावर आहे. संपत्ती कर का नाही, ते प्रत्यक्ष आहे पण तो उत्पन्नावर जाते. संपत्ती कर संपत्तीवर जाते म्हणून एलिमिट होईल ना, म्हणून याचं उत्तर काही अक बरोबर. म्हणून मी ते तुम्हाला सांगत आहे की बाई इतक्या माहितीवर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह होते. मेनचे प्रश्न घेतो मी खास करून, मेनचे आहे कारण मेन्सला खूप हेच आपल्याला रिपीट येणार आहे. त्यानंतर बघा भारतातील उत्पन्न कराचे स्वरूप कसे आहे म्हणते. बघा उत्पन्न कर कायच्यात येते, प्रत्यक्ष कर. स्वरूप कायच्यात येते, हे पुरोगामी कर का प्रतिगामी कर. मग याचं उत्तर काय राहील, प्रत्यक्ष कर, कारण की हे प्रत्यक्ष करायचे सर्व. मग प्रत्यक्ष कर पुरोगामी, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स, याला म्हणतो रिग्रेसिव्ह टॅक्स, अप्रत्यक्ष कर, हे लक्षात ठेव. आणि प्रमाणबद्ध शब्द उल्लेख आहे याच्यात, प्रमाणबद्ध, तर लक्षात ठेवजा. प्रमाणबद्ध काय, जर विचारलं तर कंपनी कर हा प्रमाणबद्ध आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रमाणशीर कर म्हणतो हा, लक्षात ठेवजा. भारतात प्रत्यक्ष कर हे स्वरूप पुरोगामी आहे. त्यानंतर बघा महसुली कर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होत नाही. आता मग आपण पाहिलं ना, कर महसूल, करेतर महसूल, हाच प्रश्न आहे. इथं काय विचारलं, महसुली कर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होत नाही, म्हणजे एलिमेंट काय करायला लागत होतं, करेतर महसूल म्हणजे कर शिवाय कोणते आहे. बघा अप्रत्यक्ष कर आहे हे येणार, प्रत्यक्ष कर आहे म्हणजे कर महसूलच आहे ना, म्हणून येणार काही नाही, गुंतवणुकीवर व्याज आणि दंडात्मक उत्पन्न हे 2 येणार नाही. म्हणजे तो विचारला ना कोण येत नाही, तर मग उत्तर येईल कड. तर लक्षात ठेवजा, हे तुम्ही करजा, कर महसूल आणि करेतर महसूलचा फरक सारखे पॉईंट जे मी स्क्रीनवर लावीन ते जशाक तसं लिहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला नाही का पुढे जाऊन हेच प्रश्न राहील आणि सेकंदात सॉल्व्ह करसान तुम्ही. त्यानंतर बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 आलेला आहे, कोणते विधान योग्य आहे म्हणते. उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर नाही म्हणते. मग उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर आहे, विधान चूक आहे. वस्तू सेवा कर हे अप्रत्यक्ष कर आहे, बरोबर आहे, कारण की जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. संपत्ती कर हा अप्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष आहे का नाही, प्रत्यक्ष आहे. उत्पादन कर हा प्रत्यक्ष कर आहे म्हणते, उत्पादन काय आहे, अप्रत्यक्ष, कारण की उत्पादनाला जाते, विक्री कर म्हणे, त्यामुळे लक्षात घ्यायचं. उत्तर आहे फक्त 2 नंबर. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2017ला बरेच प्रश्न आहे. बघा व्यक्तिगत उत्पन्न कर, ज्याला वैयक्तिक आयकर, वैयक्तिक उत्पन्न वागला होतो, नावातच आहे वैयक्तिक, वैयक्तिक विचारला, बरोबर आहे. हे दुसरं सेंटेन्स बघा, उत्पन्नाच्या पुनर्वाटपात सकारात्मक भूमिका बजावण्यात उत्पन्न कर अपयशी ठरला आहे, हे लाईन तुम्ही लिहून घ्या, हे बरोबर आहे. जर अशी लाईन जर आली म्हणजे पेपरमध्ये जे अननोन आहे तर बरोबरच धरायची हा, लक्षात ठेवजा. आपल्याला माहित काय पाहिजे, ए बी हा. आणखी एक आहे सेंटेन्स बघा, महामंडळ करा नोंदणीकृत कंपन्या आणि महामंडळ याचे उत्पन्न आकारला जातो, बरोबर आहे, कारण उत्पन्नावर 2च कर आहे, महामंडळ कर आणि एक आहे वैयक्तिक आयकर, हे विधान बरोबर, म्हणजे उत्तर सर्व राहील ABC बरोबर हा, लिहून घ्या. जी नवीन वाटते त्यावर थोडं फोकस करायचं. त्यानंतर बघा आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाची एकूण कर संकलनाची गुणोत्तर कशी आहे, इथे घेतलेलं आहे बघा. अप्रत्यक्ष कराचं 1991 नंतर प्रमाण कसं झालं, कमी झालं, याचं उत्तर राहील कमी झालं. त्यानंतर बघा कर घात हा संबंधित आहे म्हणते. बघा हे कर घात जे आहे, हे कर घात म्हणजे ज्याला आपण इन्सिडेन्स ऑफ टॅक्स म्हणतो, हे काय अंतिम टप्पा असते संक्रमणाचा आणि त्वरित पैशाचे ओझेशी संबंधी. हे पाठ करा, हे कुठून काढला होता का माहित नाही, परंतु STM 2017 आलेला आहे, हे जशाक तसा पाठ करायचा. त्वरित पैशाचे ओझे संबंधी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रोफेसर निकोलस कॅल्डोर यांनी भारतात मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्याची शिफारस केली होती. बघा यांनी काय म्हटलं होतं, मालमत्ता कराऐवजी देणगी कर, म्हणजे उत्तर राहील देणगी कर. फक्त या कराऐवजी यांनी हे कर लावा म्हटलं होतं, देणगी कर, आणि त्यांनी शिफारस 3 करची केली ती, संपत्ती कर, देणगी कर आणि खर्च कर. हे सुद्धा लक्षात ठेवायचा प्रश्न आहे, याचं उत्तर राहील फक्त देणगी कर, म्हणजे केवळ D. 16चा प्रश्न आहे, राज्यसेवेचाच आहे पण. राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्त्रोत
जे मी मग म्हटलं ना, वाणिज्य कर, जमीन महसूल, मद्य अंमली पदार्थावरील मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हे वरीलपैकी सर्व बरोबर आहे, नोट डाऊन करा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती अप्रत्यक्ष कर आहे म्हणते. अप्रत्यक्ष कर तुम्हाला माहित आहे, आयकर, उत्पन्न, आयका कर नाही, हे प्रत्यक्ष आहे. मालमत्ता कर, भांडवली मालमत्तेवर कर, बघा मालमत्ता कर, भांडवली मालमत्ता कर प्रत्यक्ष आहे. वस्तूवर कर, जीएसटी. जीएसटी आताही आलं तर आपल्याला रिपीट तुम्ही ते पाहून घ्या, हे सोपे कॅटेगरीतले आहे. खालीपैकी कोणता प्रत्यक्ष कर नाही म्हणते. आता तुम्हाला माहित आहे, विक्री कर प्रत्यक्ष आहे का, विक्री कर अप्रत्यक्ष आहे. देणगी कर, संपत्ती कर, उत्पन्न तेच राहणार, नाव तेच राहणार आहे, रिपीट. फक्त तुम्ही प्रश्न पाहून घ्यायचे, पेपरमध्ये सेकंदात झाले पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला विचारलं होतं अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 2016. अप्रत्यक्ष कराचा करघात, करभार एकाच व्यक्तीवर पडतो. बघा, अप्रत्यक्ष कराचा म्हणते करघात, करघात एकाच व्यक्तीवर पडतो. तो कोणता कर आहे, प्रत्यक्ष. म्हणजे इथं काय पाहतो, प्रत्यक्ष कर. हे विधान चूक आहे. त्यानंतर दुसरं सेंटेन्स बघा, अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही. इथं पाहिलं होतं प्रत्यक्ष कराच्या बाबतीत इतरांवर ढकलता येत नाही, हे प्रत्यक्ष कराचे. पहिले 2 सेंटेन्स प्रत्यक्ष आहे, दुसरे 2 बरोबर आहे. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो, बघा वेगळ्या व्यक्तीवर पडते करभार, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा, अप्रत्यक्ष कराबाबत एकाच व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो, बरोबर आहे. वेगळ्या व्यक्तीवर संक्रमित करता येते, हे दोन्ही विधान आहे अप्रत्यक्ष कराचे. म्हणजे जे उत्तर राहील कड, हे तुम्ही पहा. याच्यावर एकदा आणखी रिपीट आलता क्वेश्चन. त्यानंतर बघा, प्रमंडळ कर हा कशावर लावला जातो. ज्या प्रमंडळ कर म्हणजे हेच महामंडळ कर, हे उत्पन्नावर जाते. म्हणजे याचे उत्तर काय राहील, कंपन्याच्या उत्पन्नावर. राज्यसेवाचा आहे प्रश्न. एक लिहून घ्यायचा, गार नाव आहे, GAR, गार. याचा लॉंग फॉर्म विचारला जाते, जनरल अँटी एव्हिडन्स रूल. लक्षात ठेवजा, याच्यावर प्रश्न आलता आपल्याला पहिले. गार म्हणजे काय, हे कर चुकीविरोधी सर्वसाधारण नियम असते, कर चुकी वगैरे करते ना त्या संबंधी आहे गार. तर लक्षात ठेवजा, जनरल अँटी एव्हिडन्स रूल. याचं उत्तर राहील 4 नंबर. याच्यावर प्रश्न विचारते. त्यानंतर बघा, केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते म्हणते. कोणते कर येते केंद्र शासनाच्या, आयकर येते, निगम कर येते, सीमा शुल्क येते. पथकर येत नाही. पथकर म्हणजे टोल कोण लावते, राज्य कर, राज्य शासन लावत असते. म्हणून याचं उत्तर आहे ABC. हे सर्व केंद्र शासनाचेच कर असते. काही विक्री कर असते ते राज्यासंबंधी असते, बघा ना. आणि केंद्रीय कर, विक्री कर याचे 2 पार्ट आहे. GST केंद्राचाच आहे, सेवा कर GST केंद्र सरकार लावते, हे सर्व केंद्राचेच आहे. नंतर बघा, अप्रत्यक्ष कराचा समाजावर काय परिणाम होतो म्हणते. अप्रत्यक्ष कर कोणते कर असतात, प्रतिगामी. हे विचारलं. रिग्रेसिव्ह टॅक्स, त्याला हे प्रत्यक्ष कर, पुरोगामी. याच्यावर प्रश्न आहे. करेतर महसुलात कशाचा समावेश होतो, बघा मगाचाच प्रश्न आहे. कर महसूल, करेतर महसूल. त्याचं सर्वच राहील, व्याज प्राप्ती, लाभांश, नफा, अनुदान. याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर एलिमिनेट करायचं फक्त, बस झालं. बघा, अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलतो. अप्रत्यक्ष कराचा भार नाही का जनतेवरच पडत असते, ग्राहकावर पडत असते. ते कधी, जेव्हा मागणी पूर्णपणे अवलौकिक असते. बघा मागणी, हे जर प्रश्न पुन्हा रिपीट आला ना, इथं चुकतेच माणूस. काहून, इथं बघा मागणी पूर्णपणे अलौकिक असते, मग पूर्णपणे लवचिक असते, मग पूर्णपणे सापेक्ष लवचिक असते. मग आपण जर वाचून नाही तर आपण 4 पैकी कोणता तरी मारी, लवचिकवाला मारून देईन आपण. म्हणून लक्षात ठेवा, इथं मागणी कशी राहते, वरून अलौकिक. लक्षात ठेवा, मागणी पूर्णपणे अलौकिक असते. राज्यसेवा मेंदवा 13 पुन्हा रिपीट होऊ शकते. त्यानंतर बघा, भारतात कर आकारणीबाबत कोणत्या कर पद्धतीचा अवलंब केला जातो. तर बघा, याच्यात भारतात विचारलेलं आहे कोणती कर आकारणी. तर भारतात पुरोगामी, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स वापरतो, पर्यायामध्ये सर्वेचा टॅक्स. लक्षात ठेवा, भारतात असं जर विचारलं कोणती कर आकारणी केली जाते, पुरोगामी. लक्षात ठेवा. विशेष कर विचारला होता, बघा मी इथे दिलेला आहे विशेष कर, स्पेशल टॅक्सेस. खालीलपैकी कशावर लावला जातो. तर लक्षात ठेवा, वस्तूच्या आकार आणि वजनावर लावला जातो. याच्यावर आपण चुकू शकतो, म्हणून लक्षात ठेवा. स्पेशल टॅक्स 2012चा आहे, पुन्हा रिपीट होऊ शकते. विक्री कराचा मूलभूत दोष असा आहे की तो काय आहे, विक्री कर काय आहे, अप्रत्यक्ष कर आहे. त्याचा मूलभूत दोष हा प्रतिगामी कर आहे, म्हणून पर्यायानुसार पाहाच प्रतिगामी आहे. हे पुन्हा रिपीट, बरेचदा रिपीट आहे. अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करापेक्षा चांगले व सोयीचे असते. म्हणजे कोणते कर, अप्रत्यक्ष कर. कारण
ते टाळता येत नसते. बघा इथे लिहिलं आहे, कर चुकीखोरी याच्यात शक्य असते, याच्यात नसते, म्हणून टाळता येत नाही. म्हणजे उत्तर काय रे? 3 नंबर, अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येत नाही. अशा पद्धतीने नाही का आपण कर या टॉपिकवरचे प्रश्न पाहिलेले आहे. याच्यावर बरेच प्रश्न आहे. तुम्ही फक्त लिंक करा 21,000 आणि प्रश्न पहा, कारण की मर्यादा आहे, कारण की मी तर 190 घेणं काही सोपं नाही, शक्य नाही ना. त्यामुळे आता आपण काय पाहू, यावरून बरेच क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होते. काही गोष्टी तुम्हाला दिसत नसेल क्लिअर तर तुम्ही तेवढं ॲडजस्ट करा. मी जे बोलत आहे ते लिहून घ्या. नक्कीच फायदा होईल तुम्हाला. 1 मार्क तर नक्कीच फिक्सच होईल तुमचा, याच्या बाहेर जाणार नाही. आता आपण काय पाहू, सेवा कर पाहू, जीएसटी पाहू आणि वॅट पाहू. जे महत्त्वाची माहिती जी प्री ओरिएंटेड राहील ते कर, वॅट आणि जीएसटी आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधी जी समिती आहे ते पाहू आपण. याच्यावर प्रश्न आलेले आहे. बघा सेवा कर जे आहे, सेवा कर जो लागू झाला कधी झाला, 1 जुलै 1994 हे तारीख पाठ करा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. सेवा कर, सेवा मध्ये किती शब्द आहे? सेवा कर मध्ये 1 2 3 4, एकक स्थानी 4 येते असं लक्षात ठेवा. आणि ही जी सेवा कर लागू झाला होता ती कोणती समिती होती? तर राजा चलिया समिती 1991 ची आहे, ते पाहू आपण. त्यानंतर हे जे सेवा कर ज्या दिवशी लागू झाला होता 1 जुलै 1994 त्यावेळेस ते फक्त 3 वस्तूवर लागू झाला होता. ते 3 वस्तू कोणत्या? यावर प्रश्न आलेला आहे. बघा टेलिफोन, शेअर दलाली आणि सर्वसाधारण विमा. टेलिफोन, शेअर दलाली आणि सर्वसाधारण विमा, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सेवा कर कोण आकारत असते? तर केंद्र सरकार आकारत असते. म्हणजे कलेक्ट कोण करते? तर केंद्र सरकार. आणि वसुली, वाटप आणि वाटणी ते कोण? ते दोघात केले जाते, केंद्र आणि राज्य. याच्यावर प्रश्न आहे, तुम्ही पाहून घ्या. आणि त्यानंतर बघा सेवा कर ज्यावेळेस लागू केला होता तो सकारात्मक यादी दृष्टिकोन त्यांनी सुरू केला होता. सकारात्मक म्हणजे काय? कोणत्या गोष्टीवर कर आकारला जाईल हे सांगितलं होतं त्यांनी. परंतु 1 जुलै 2012 पासून नकारात्मक यादी दृष्टिकोन लागला. याचा अर्थ काय? कोणत्या वस्तूवर कर आकारला जाणार नाही हे त्यामध्ये सांगण्यात आलं, म्हणून त्याला आपण नकारात्मक. हे तारीख पाठ करा 2012 पासून. त्यानंतर ज्यावेळी सेवा कर ऍड करण्यात आला होता ती घटना दुरुस्ती होती 88वी घटना दुरुस्ती 2003 ची. आणि हे केंद्र सूचितचा विषय आहे सेवा कर, कलम कोणत्या 92C मध्ये आहे. परंतु लक्षात ठेवा आपल्याला महत्वाचं काय माहिती आहे का? 88 घटना दुरुस्ती आणि 268 लक्षात ठेवा या कलमात समाविष्ट केला होता सेवा कर. आणि आता 268 कलम रद्द करण्यात आलं, कारण जीएसटी मुळे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा वॅटवर प्रश्न आहे आपल्याला डिटेलमध्ये. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ज्याला म्हणतो, व्हॅल्यू ॲडेडचा अर्थ होते मूल्यवर्धित कर. हे लक्षात ठेवा. याची शिफारस कोणी केली होती? LK झा समिती 1976 ची आहे. अप्रत्यक्ष कर संबंधी आहे हे लक्षात ठेवा. वॅट सुद्धा अप्रत्यक्ष कर आहे, सेवा कर सुद्धा काय अप्रत्यक्ष कर आहे. आपण घेतलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष काय अप्रत्यक्ष. त्यानंतर हे वस्तू सेवांच्या विक्रीवर आकारला जातो. वस्तू आणि सेवा दोन्ही बी ना विक्रीवर लावला जातो किंवा अंतिम उपभोगावर. वस्तू सेवांच्या विक्रीवर किंवा वस्तू सेवांच्या अंतिम उपभोगावर लावला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे फक्त मूल्यवर्धनावर लावला जातो. म्हणजे काय? फक्त वाढलेल्या मूल्यावरच लावला जातो, हे लक्षात ठेवा. विक्री कराऐवजी कोणता कर लागू झाला होता? तर वॅटच झाला होता, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे. आणि प्रथम देश कोणता आहे वॅट लागू करणारा? तर लक्षात ठेवा फ्रान्स. आणि पहिलं राज्य कोण आहे वॅट लागू करणार? तर हरियाणा. लक्षात ठेवा हरियाणानं पहिल्यांदा लागू केला होता. आणि वॅट कुठे लागू नव्हता त्यावेळेस? तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप इतर लागू नव्हता, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे, पाहू आपण. त्यानंतर बघा जीएसटी फार महत्वाचा टॉपिक आहे, कारण की जीएसटी आता आहे आणि जीएसटीवर प्रश्न सुद्धा आहे. ग्रुप सी मेन्स असो प्री असो, तर लक्षात घ्या. जीएसटीला आपण काय म्हणतो? वस्तू व सेवा कर. हा कोणता कर आहे? तर अप्रत्यक्ष कर आहे, लक्षात ठेवा. याची जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 101वी घटना दुरुस्ती 2016, हे सुद्धा पाठ करा. 101वी घटना दुरुस्ती 2016. आणि घटना दुरुस्ती विधेयक लिहून घ्यायचा 122 आहे, लक्षात घ्या. 122 घटना दुरुस्ती विधेयक, घटना दुरुस्ती विचारली 101वी. आणि हे लागू कधी झालं होतं? 1 जुलै 2017, हे लक्षात ठेवा. शिफारस करणारी समिती होती विजय केळकर. या सर्वांवर प्रश्न आलेला आहे विजय केळकरवर. आणि यानुसार नाही का नवीन कलम समाविष्ट करण्यात आले होते 3, ते लक्षात ठेवा. 246, 269 आणि 279. लक्षात ठेवा. 246 काय? केंद्र आणि राज्याला नाही का जीएसटीचा वर कायदे करण्याचा अधिकार दिला. त्यानंतर बघा 279 महत्वाचं आपल्याला जीएसटी परिषद आहे, जीएसटी कौन्सिल. हे याचे अध्यक्ष असतात केंद्रीय वित्त मंत्री, लक्षात ठेवा. आणि जीएसटी मुळे कलम 268 रद्द करण्यात आलं, कारण की सेवा कर आहे हे आपण पाहिलं आता, हे रद्द झालं.
लक्षात ठेवा. आणि जीएसटी मध्ये नाही का सीमा शुल्क येत नाही, हे पाठ करायचा. सीमा शुल्क येत नाही प्रश्न आलेला आहे. त्यानंतर याचं ब्रीद वाक्य काय, जीएसटीचं एक राष्ट्र एक कर एक बाजार, हे पाठ करा. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, एक राष्ट्र एक कर एक बाजार. त्यानंतर बघा आपल्याला नाही का आपल्या इथं जीएसटीची कोणती रचना आहे असं विचारते, एकेरी रचना आहे की दुहेरी रचना आहे. तर लक्षात ठेवा दुहेरी जीएसटी रचना आहे. डबल जीएसटी रेट आहे आपल्या इथं, ते कॅनडा या देशाप्रमाणे आहे. कॅनडा दुहेरी जीएसटी म्हणजे केंद्रासाठी सीजीएसटी, राज्यासाठी एसजीएसटी असा. त्यानंतर सर्वाधिक कर महसूल जीएसटीतून होते. जीएसटीच्या पूर्वी कशातून होत होता, तर कंपनी करातून होत होता. स्वातंत्र्यानंतर कशापासून होत होता, तर लक्षात ठेवा स्वातंत्र्यानंतर नाही का सीमा शुल्क मधून होत होता. कालांतरानं मग ते आबकारी करापासून होता. त्यानंतर काय झालं, तेव्हापासून तर आतापर्यंत कंपनी करापासून मिळत होता, परंतु आता जीएसटी मुळे मिळते. लक्षात ठेवा. त्यानंतर जीएसटीच्या प्रकारावर प्रश्न आहे आपल्याला, कोण आकारणी करते, वाटणी वाटप कसं आहे त्यांचा पाहू आपण. हे बघा यांचे प्रकार लिहिलेले आहे इथं. आकारणी ज्याला आपण कलेक्ट कोण करते म्हणजे गोळा, इथं लिहिसा आकारणी म्हणजेच गोळा करणे. त्यानंतर वसुली कोण करते आणि विभागणी असं आपण केलेलं आहे. तुम्ही पहा सीजीएसटी ज्याला आपण सेंट्रल जीएसटी म्हणतो, सीचा अर्थ ते सेंट्रल म्हणजे केंद्राचा आहे. त्यानंतर आकारणी कोण करणार, केंद्राचा असल्यामुळे केंद्रच, आणि वसुली सुद्धा केंद्रच करणार. पण इथं विभागणी काय करणार आहे, केंद्र आणि राज्यात. हे लक्षात ठेवा फरक. एसजीएसटी जी असते राज्याचं असते, स्टेट, म्हणून हे आकारणी किंवा गोळा कोण करणार, याला आकारणी म्हणजे गोळा करणे लिहिजा, गोळा करणे. गोळा कोण करते ते. त्यानंतर एसजीएसटी राज्यच गोळा करते, वसुली सुद्धा राज्याच आहे आणि विभागणी सुद्धा राज्याचीच आहे. म्हणजे इथं काही तुम्हाला कन्फ्युजन नाही. आयजीएसटी लक्षात ठेवा, याला म्हणतो इंटिग्रेटेड जीएसटी. हे आंतरराज्य व्यापाराला लागू जाते दोन राज्याच्या दरम्यान. हे लागू कोण करते, गोळा कोण करते, केंद्र. वसुली कोण करते, केंद्र. पण विभागणी केंद्र आणि राज्यात आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर यूटीजीएसटी जे केंद्रशासित प्रदेश असते ना, युनियन टेरिटरी, त्याला म्हणतो यूटीजीएसटी. हे राज्यासारखाच आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेशच गोळा करते, वसुली सुद्धा तेच करते केंद्रशासित, आणि विभागणी सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणजे राज्य करासंबंधी आहे. एसजीएसटी आणि यूटीजीएसटी याच्यावर प्रश्न आलेला आहे, आपण पाहूच. त्यानंतर बघा आपल्याला प्रत्यक्ष कर समिती आणि अप्रत्यक्ष कर समिती याबद्दल फरक पाहू आपण. याच्यावर प्रश्न आहे, जर विचारलं कोणती समिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आहे त्यावेळेस आपल्याला कन्फ्युज होऊ शकते. प्रत्यक्ष कर समिती लक्षात घ्या, वांचू समिती आहे 1971ची. त्यानंतर चोक्सी समिती आहे आणि एक जॉन मताई समिती आहे. लक्षात ठेवायचं, पाहून घ्यायचा एकदा क्रॉस चेक. जॉन मताई 1950ची, हे सुद्धा प्रत्यक्ष आहे. लक्षात ठेवा ही 3 समिती आहे. अप्रत्यक्ष लक्षात ठेवायचा, एलके झा समिती 1976ची आणि रेकी समिती आहे. हे अप्रत्यक्ष कर या 2 संबंधी समित्या कोणत्या, असं दोन्ही बी नाही हा. एक आहे राज्याचलीय समिती आणि आहे विजय केळकर समिती. राज्याचलीय समिती स्थापना 1991ची आणि अहवाल दिला 1993. पाठ करा, हा अहवालावर प्रश्न नाही आला, प्रिडिक्शन असू शकते. आणि या समितीचं नाव काय आहे माहिती आहे का, कर सुधारणा समिती. लक्षात ठेवजा. आणि हे जे राज्याचलीय समितीचं नाव काय, कर सुधारणा समिती आहे, लक्षात ठेवजा. असं विचारू शकते आपल्याला. त्यानंतर विजय केळकर समिती जी याची स्थापना जी आहे सप्टेंबर 2002ची आहे आणि अहवाल सुद्धा डिसेंबर 2002चाच आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे की अहवाल कधी दिला होता, तर डिसेंबर 2002. यामध्ये काही वर्षाचा फरक नाही. त्यानंतर यांचा कार्यगटाचं काय नाव होतं, विजय केळकरच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर कार्यगट. आणि एक लक्षात ठेवा, राज समिती आहे, हे कृषी कर संबंधी समिती आहे. लक्षात ठेवा, कृषी कर चौकशी करण्यासंबंधी समिती कोणती, राज. बस इतकं समिती आहे, इतकी इम्पॉर्टंट आहे आपल्याला. यावर क्वेश्चन सुद्धा आता आपण पाहू आणि नक्कीच हा टॉपिक आजच एंड करू आपण. लक्षात घ्या, आपल्याला विचारलं तो व्हॅट हा कर कोणत्या तारखेपासून भारतात लागू झाला होता, तर 1 एप्रिल 2005 पासून. हे आलं तर आपल्याला टॅक्स असिस्टंट 2022ला. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वस्तू व सेवा करामध्ये खालीलपैकी कोणता कर अंतर्भूत होत नाही, तर बघा सीमा शुल्क हा होत नाही. लक्षात ठेवा, कारण की बाकी जे सेवा कर आहे, अबकारी कर, केंद्रीय विक्रय हे अप्रत्यक्ष कर आहे. सर्व अप्रत्यक्ष कराच्या जागीच हे लागू झाला होता. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा व्हॅटची सुरुवात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात झाली, तर व्हॅटची सुरुवात सर्वप्रथम फ्रान्स या देशात झाली आणि भारतात पहिलं राज्य हरियाणा. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एसटीआय आलता 1 एप्रिल 2005 पासून भारतात व्हॅट लागू करण्यात आला. हे विधान बरोबर आहे. जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्ये व केंद्रप्रदेश व्हॅट लागू केला होता. आता बघा सर्व जम्मू काश्मीर तर वगळता बरोबर आहे,
परंतु सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणते, तर सर्व नाही आहे तर 2 सोडून होते. कोण? अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. म्हणून विधान चूक आहे, फक्त अ बरोबर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता आहे, ते जीएसटी विचारला आहे. आणि आता या ग्रुप सी मेन्सला सुद्धा मेन्सला जीएसटी वर प्रश्न होता, तर तुम्ही ते पाहून घ्या. मी काही लावण्यात विसरलो, ते तुम्ही ते पाहून घ्या. आता ग्रुप सी मेन्सचा झाला ना, त्यामध्ये सोपाच होता, या आधारावर निघून जाते, तर लक्षात घ्या जाते. त्यानंतर बघा 1994 मध्ये सेवा कर सुरुवातीला फक्त 3 सेवावर आकारला जात होता. ती 3 सेवा कोणत्या, असा याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. तर ती सेवा कोणती आहे? दूरध्वनी सेवा, ज्याला आपण टेलिफोन म्हणतो. शेअर ब्रोकिंग म्हणजे दलाली, शेअर दलाली. आणि या काय सर्वसाधारण विमा, हॉटेल सेवा येत नाही, लक्षात ठेवा. शेअर दलालीचा शेअर ब्रोकिंग म्हणतो. हा, दलाली म्हणजे ब्रोकिंग, ब्रोक करणं, लक्षात ठेवा. थोडा हार्ड टॉपिकचा होता हा, हे तुम्ही लिहून घ्या ते व्यवस्थित. पुन्हा रिपीट झाला आणि रिपीटच होईल. त्यानंतर मूल्यवर्धित करासंबंधी लक्षात घ्या. अप्रत्यक्ष करातील बाहुल्य नष्ट करणाऱ्या मूल्यवर्धित कर लागू होतो. हे विधान जसं तसं लिहून घ्या. सर्व राज्यातील विविध वस्तूसाठी मूल्यवर्धित कराचे दर एकसारखे आहेत, हे सुद्धा लिहून घ्या. विधान बरोबर आहे, परंतु आपल्याला काय निघत, हे कधी लागू झाला होता? 1 एप्रिल 2005, यावरून निघत होतं उत्तर. तिसरं सेंटेन्स बघा, 10 एप्रिल 2006 पासून अंमलात आला म्हणते. हे विधान चूक राहील, म्हणजे क जर एलिमेट केलं अ भेटते, म्हणून अ चे जे वाक्य आहे ते जसं तसं व्याट मध्ये लिहून घ्यायचा, कारण की जागा कमी असल्यामुळे मी काही लिहिलं नाही आहे. भारतात राज्य विक्री कर रद्द करून कोणता कर लागू केला? बघा, विक्री कराऐवजी कोणता कर लागू केला? व्हॅट. हे लाईन मूल्यवर्धित कर म्हणतो मराठीत. त्यानंतर बघा, मूल्यवर्धित कर ही बहुस्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. आता बघा, याचं नावच काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, म्हणजे बहुस्तरीय आहे ना, म्हणून हे विधान बरोबर आहे, लिहून घ्यायचा. अमूल्यवर्धित कर, मूल्यवर्धित जर बहुस्तरीय असेल, लागलं त्याला निगेटिव्ह, मग ते काय राहील? एकस्तरीय. हे सुद्धा बरोबर आहे, हे लिहून घ्या तुम्ही. मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात वाढ करणे, खरेदी शक्तीत वाढ होते. हे विधान सुद्धा बरोबर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. वरीलपैकी सर्व आहे. हे 3 वेळा रिपीट क्वेश्चन आहे. हे एकच क्वेश्चन लावला मी, हे 2 वेळा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. हे रिपीट क्वेश्चन आहे बऱ्याचदा, जशा तसा पाठ करा. पहा, मी 2017चा घेतला, हेच वाला क्वेश्चन, हेच माहिती आहे, तुम्ही पाहून घ्या. आणि याचं उत्तर वरीपैकी सर्व आहे, रिपीट क्वेश्चन आहे. कुठल्या वर्षी भारतामध्ये सेवा कर लागू झाला? 1 जुलै 1994. भारतात सेवा कर रोजी कधी लागू झाला? पुन्हा आला STI 15ला. हे 1 जुलै 1994, तारीख सहित पाठ करा. राज्य सरकारने विक्री करायच्या जागी कोणता कर लावला? हेच व्हॅट. मी फक्त प्रश्न सांगतो, म्हणजे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवा म्हणून. त्यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे? आता जीएसटीचा. लक्षात ठेवता, वस्तू व सेवा कर. पूर्वी काय होता? त्याच्यापूर्वी महामंडळ कर. हे 2025चा आहे प्रश्न. त्यानंतर बघा, विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? हे बघा, विजय केळकर समिती कशा संबंधी आहे? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करासंबंधी. इथं फक्त नुसतं कर विचारलं होतं, म्हणून लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करासंबंधी समिती आहे. हे आता आपल्याला नाही का कंबाईंड आलेला आहे 25चा. त्यानंतर बघा, जीएसटीचे कोणते प्रतिमान भारतात आणले गेले आहे? जीएसटी कोणता आहे आपल्या इथे? दुहेरी जीएसटी, कॅनडा या देशाप्रमाणे. म्हणजे CGST आहे केंद्रासाठी आणि SGST राज्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे STI आलता आहे 3 नंबर, दुहेरी जीएसटी. वस्तू सेवा करात कोणते कर अंतर्भूत आहे? वस्तू सेवा करात कोणती आहे? जे अप्रत्यक्ष कर आहे, फक्त एलिमेट करायचं होतं आपल्याला. बघा, अबकारी कर अप्रत्यक्ष आहे, मूल्यवर्धित कर ज्याला व्हॅट आहे ते सुद्धा आहे, सेवा कर सुद्धा आहे. मग तो उत्पन्न कर येणार नाही, लक्षात ठेवायचा. म्हणजे याचं उत्तर राहील अकड. कारण की प्रत्यक्ष कर काही आपण केले नाही, फक्त अप्रत्यक्ष करासंबंधी आहे जीएसटी. त्यानंतर बघा, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा विषयक समिती कोणती होती? हे राजा चेल्यावर बरेचदा प्रश्न 1991ची, त्याच्या पुढे गेले नाही. अहवाल लक्षात ठेवा 93चा, लक्षात ठेवा. बऱ्याचदा प्रश्न आहे, मी 1-2च घेतली, एकच घेतला मी. त्यानंतर बघा, कोणते विधान अयोग्य आहे? UT GST जे आहे हे बघा, याच्यावर आलेला आहे प्रश्न.
युटी जीएसटी जे आहे केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकार गोळा केले जाते. कोण गोळा करते? हे आकारणी किंवा गोळा फक्त केंद्रशासित प्रदेश, म्हणून विधान चूक आहे. त्यानंतर बघा आयजीएसटी जे आहे केंद्र सरकार राज्य सरकार गोळा करते. कोण गोळा करते? हे फक्त केंद्र सरकार. विभागणी जे आहे केंद्र आणि राज्यात आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे दोन्ही विधान चूक आहे. हे आलते आपल्याला कंबाईन 2023 ला, आणि हेच प्रश्न आपल्याला पुन्हा आलता राज्य शिवेले बघा. त्यानंतर बघा 1991 मध्ये कोणाच्या अध्यक्ष कर सुधारणा समिती नेमली? हे बघा राजा चलिया समिती. हे लक्षात घ्यायचा, पुन्हा रिपीट हा. त्यानंतर बघा जीएसटी प्रश्न आहे. 1 जुलै 2017 पासून भारतात जीएसटी लागू झाला, बरोबर आहे. राज्य सरकार एसजीएसटी गोळा करतात. बघा एसजीएसटी गोळा कोण करते? तर राज्य सरकार, हे विधान बरोबर आहे. सीजीएसटी म्हणजे केंद्राचा, कोण गोळा करणार आहे? केंद्र. आयजीएसटी बघा यांनी चुकवलं, आयजीएसटी कोण गोळा करते? केंद्र. यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करते, हे विधान चूक आहे. म्हणून याचं उत्तर काय राहील फक्त माहित आहे का? योग्य विचारण अ ब क बरोबर. बघा किती प्रश्न निघत आहे आपल्याला या स्ट्रक्चरवरून. हे पुन्हा रिपीट येईन तुम्हाला, हे फक्त व्यवस्थित करा, चार्ट बरोबर तुम्ही काढा. त्यानंतर बघा वस्तू सेवा कर ओळख क्रमांकाचे पहिले 2 अंक, जे वस्तू सेवाचे जे एकूण 4 अंक राहते वाटते, पहिले 2 अंक काय दर्शवते? तर राज्य संकेतांक. हे फक्त लिहून घ्या तुम्ही, हे काही येणार नाही आपल्याला, परंतु 2 वेळा आलता हे रिपीट, हेच क्वेश्चन म्हणून घेतला मी. हे राज्य संकेतांक दर्शवते. जर तुम्हाला सर्च करायचं आहे तर पाहून घ्या जीएसटी क्रमांक किती असते. 4 असते. पहिला काय दाखवते? पहिले 2 काय दाखवते? नंतरचे 2 काय दाखवते? पाहून घ्या तुम्ही नेटवर. त्यानंतर बघा वस्तू सेवा करामध्ये खालीपैकी कोणता कर अंतर्भूत नाही आहे? बघा हेच प्रश्न आला, सीमा शुल्क अंतर्भूत नाही आहे, हे लक्षात घ्या. विजय केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी वर्षीमध्ये कधी सादर केल्या? हे बघा जीएसटी, हे विजय केळकर जे आहे यांनी अहवाल कधी दिला म्हणते शिफारशी? तर 2 डिसेंबर 2002. याचं उत्तर आहे 2002. लक्षात ठेवा, समिती सप्टेंबरची आहे. याच्यावर प्रश्न आलेले आहे, सोपेच आहे. त्यानंतर पहा कर विषयक सुधारणा करण्यासाठी भारतात कोणत्या समित्या स्थापन केल्या आहेत? म्हणजे आपल्याला विचारला आहे कर संबंधी समित्या कोणत्या? हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही मिळणाऱ्या. तर लक्षात ठेवा चेलिया समिती आहे 1991 ची, बरोबर आहे. एलकेजा समिती अप्रत्यक्ष 1976 ची, बरोबर आहे. वांचू समिती प्रत्यक्ष समिती आहे, पाहिलं आपण. हे बघा ती कधी आहे? प्रत्यक्ष. पण भूतलिंगन समिती नाही आहे, परंतु असा काही पर्याय नव्हता म्हणून नाही का हे प्रश्न कॅन्सल झाला, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा भारतात जीएसटीचा प्रारंभ कधी झाला? 1 जुलै 2017. लक्षात घ्या. खालीपैकी कोणता कर अप्रत्यक्ष आहे? तर जीएसटी आहे. म्हणजे खूप क्वेश्चन रिपीट आहे आणि हेच येणार आहे पेपरमध्ये. एक आणखी ऍड करायचा, लिहिजा तुम्ही. वस्तू व सेवा कर यामुळे अशी व्यवस्था बदलली म्हणते. तर त्याचं राज्य सेवेला आलता मेन्सला, उत्पादन आधारित ते उपभोग आधारित अशी बदलली. उत्पादन आधारित ते उपभोग आधारित. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर राहील, तुम्ही लिहून घ्या. फक्त याचं अयोग्य आहे, कधी रिपीट झाला तर आला पाहिजे आपले. त्यानंतर बघा कोणता कर वगळून बाकी सर्व अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी मध्ये समाविष्ट करते? सीमा शुल्क. पुन्हा आला. वस्तू सेवा कराची शिफारस कोणी केली? विजय केळकर समिती, लक्षात ठेवा. त्यानंतर वस्तू सेवा कर संबंधी घटना दुरुस्ती कोणती आहे? 121 2016 ची, लक्षात ठेवा. 122 घटना दुरुस्ती विधेयक. 1991 ची कर सुधारणा समिती कोण आहे? राजा चेलिया समिती. किती रिपीट आहे? 2002 ची विचारली विजय केळकर, 1991 राजा चेलिया. 121 घटना दुरुस्ती अधिनियम 2016 बाबत विधान विचार घ्या. त्यामुळे वस्तू सेवा कर लागू झाला, बरोबर आहे. 7वी अनुसूची केंद्र राज्य आणि समर्थ सूची आहे, याच्यात बदल झाला, हे विधान बरोबर आहे. 268 रद्द करण्यात आले, 3 कलम समाविष्ट करण्यात आले. 246 269 279 हे विधान सर्व बरोबर आहे. हा लक्षात घ्या. एसटीआय आलता मेन्सला. तर अशा पद्धतीने नाही का आपण जीएसटीचा एक प्रश्न तुम्ही पाहून घ्यायचा. आता ग्रुप सी ला आलता मेन्सला, तुम्ही ते पाहून घ्या आणि कनेक्ट करा. आपण नाही का आता कर हा टॉपिक संपलेला आहे. कर टॉपिक वरची मला वाटत नाही यापेक्षा बाहेर येणार आहे बा. हा तुम्ही हे बरोबर करा, PIQ करा, 21,000ची लिंक करा, नक्कीच तुमचा कर टॉपिक वरचा प्रश्न चुकणार नाही असं मला वाटतं. आणि काही आपली जी माहिती आहे फळ्यावरची जवळजवळ लिहिल्यामुळे काही जणांना दिसत नसन,
तर नक्कीच नाही का त्याबद्दल क्षमस्व आहे, परंतु मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी माझ्या साऊंडवर तुम्ही लक्ष ठेवायचं आणि ते तुम्ही लिहून घ्यायचं, इतकं तुम्ही करा. आणि जर तुम्हाला हे जे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नाही का लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.